नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बंदच, खाजगी केंद्रावर शेतकऱ्यांची झाली गर्दी. गिरणाकाठच्या शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीवर भर. ऑफलाईन शिधापत्रिका असणार आता शेवटचा पुरावा. गिरणा धरणातून जळगाव जिल्ह्यासाठी शेवटचा विसर्ग. नायगाव बाजार समितीत उद्यापासून होणार कांद्याची खरेदी. डाळिंबागा वाचवण्याची धडपड, उन्हापासून धोका. उन्हापासून बचाव होण्यासाठी केला छत्रीचा वापर. सोलापुरात आज आणि उद्या पावसाची शक्यता. जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा, 4060 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. टेंभापुरीत 5% जलसाठा, अवैध उपसेसाठी झुंबड. सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकरी मेटाकुटीला. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा, 6 तालुक्यात 309 घरांची पडझड. गव्हाचे दर तेजीत, चांगल्या प्रतीच्या मालाला 3200 रुपयाचा भाव. कन्नडमध्ये कांदा बियाण्याला मिळाला 35,000 रुपयाचा भाव. शेतकऱ्यांनो, सातबारा पाहिजे तर गाठा तालुक्याचे ठिकाण. मानवत तालुक्यातील परिस्थिती. लसीकरण 100% पूर्ण करा, आरोग्य शिबिरावर भर द्या.